आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवता नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज मी तुम्हाला 50 भाग पूर्ण झालेत. आता ही 51वा भाग सुरू करतोय. मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की लग्न वगैरे मेहुणींचं झालं वगैरे, आणि मला तिथं काय मान सन्मान, अगर ते बऱ्यापैकी श्रीमंत घराण्यातले भेटले, खरं काय खोटं काय हे पण तुम्हाला सांगितलं. निष्ठ्यावर उपचार ह्याच्यावरती लोक गेले. हां, खरं वास्तविक तेवढं काही नव्हतं, पण मला हिनवण्यासाठी म्हणा अथवा मला छेडण्यासाठी तसा आऊचा बाऊ केला, अगर त्यांची फसवणूक झाली, असं काही जे असेल ते असेल. मला सत्य परिस्थिती चांगल्या प्रकारे कळाली आणि मला एक दुःख वाटू लागलं की लोक पैसा आणि श्रीमंतीकडे बघून माणसाची किंमत करत नाहीत. कितीही आपण चांगलं असलो तरी पैशापुढे आपण साधे सिंपल दारिद्र्य समजल्या जातं. त्या पण गोष्टी लक्षात आल्या. त्या गोष्टीमुळे मी खूप निराश झालो की ज्या बायकोवर खूप प्रेम होतं, माझी आवडती होती, माझ्या शिवसाधनेतून मला मिळालेली होती, ती एवढी चांगली असताना तिचं मन पालटलं केवळ या वातावरणामुळे. मुळात ती तशी नव्हती बी, हे बी मला कळतंय. पण काय करणार, तिचं समजा तेवढी जाणकर नव्हती. शेवटी ती मुलगीच होती ना, एवढी काही पुरडलेली नव्हती, तिला काय अनुभव नव्हती. जसे लोक बोलतील घरातली तशा पद्धतीने ती वागत होती. त्यात तिची एवढी चूक होती की तिनं काय ऐकावं काय नाही ऐकावं हे तिच्या लक्षात येत नव्हतं. पण एकंदरीत तिच्या मनामध्ये एक विष पेरल्या गेलं माझ्याबद्दल. मी वाईट आहे, मी एक दारिद्र्य, एक गरीब आहे, असं आहे तसं. आणि त्याच्यामुळं तिच्या वागणुकीमध्ये बदल झालं. या गोष्टीमुळे मी खूप निराश झालो. पण एक चांगली बाजू कोणती, की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, जे होणार आहे ते पण चांगलंच होणार आहे, या विचाराचा मी. त्याच्यामुळं ती कशीही वागत असली, काही करत असली तरी मी आपलं शांततेनं घेण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी मी माणूस होतो, मी तरुण होतो, मला पण राग येत होता, मी बी चिडचिड करत होतो, सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या. मला खोटं पटत नव्हतं. पण मी कुठंतरी मनाला समाधान मानण्यासाठी, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, याचा अर्थ आहे असा आहे की म्हटलं आपल्या नशिबामध्ये एक वैवाहिक जीवन सुख नाही, हे मी पहिल्यापासूनच जाणत होतो. त्याच्यामुळे मला त्याचं तेवढं काही दुःख वाटत नव्हतं. पण कधी कधी विचार यायचा. शेवटी माणूसच आहे मी, एक तरुण माणूस होतो, मला पण विचार यायचे ना की अरे, आपल्याकडे एवढं चांगलं असताना सुद्धा आपल्याला जी समजा आपण आपलं मन मोकळं करण्यासाठी बायकोपाशी आपण बोलू शकणाऱ्या गोष्टी आता बोलायला येत नाही. कारण तिला काही गोष्टी आपण महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितल्या तर ती तिकडे घराकडे तिकडे सांगल, पुन्हा काहीचं काही होतं. म्हणून मला आता बोलणं, पूर्वी कसं मी मोकळ्या मनानं तिच्यापाशी गप्पा मारत होतो, आता मारणं मला शक्य नव्हतं. आणि ते चाललं होतं आता फक्त जगासाठी म्हणून बायको आपली आहे तसं चालायचं, सरळ गाणं चालू देत होतो. आणि एकंदरीत मी थोडंसं अजून भक्ती मार्गात शिरायचं चलवलं डोक्यामध्ये, की कारण काय, शेवटी मला देवच आहे हे विचार येऊ लागले माझ्या मनामध्ये. मी दाखवत नव्हतो, तिलाही कधी काही बोलत नव्हतो, काही नव्हतो, पण मनामध्ये मला सतत की मला कुणी नाही, मला फक्त देव आहे, आई वडील ही सर्व गोष्टी आहेत मला. पण ते मला कुणीही प्रेम देऊ शकत नाही. भाऊ आहे, बहीण आहे, मी सगळे नातलग माझे सगळे होते ना ती, तरी मला ती प्रेम नावाचं भेटतच नाही, आपल्या नशिबातच नाही अशा गोष्टी, याचा विचार मला येऊ लागला होता. आणि पूर्वी येतच होता, पण मी मिळवलेलं ते पण तसंच निघत आहे. म्हणजे जे देवानं मला, जे माझ्या भाग्यामध्ये लिहिलेलं आहे तेच होणार आहे. नवीन ह्याच्यात काहीच नाही बदल होणार. म्हणून जसं आपल्याला दिलेलं आहे देवानं ते जगायचं. म्हणजे देवानं एक आपल्याला अशा पद्धतीची भूमिका दिलेली आहे, तीच भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडायची हे मी ठरवलेलं होतं. आणि तसे विचार पण करत होतो. कधी दुःख व्हायचं, कधी टेन्शनमध्ये यायचो, पण शांत शांत, कधी चिडचिड व्हायची, काही चलत राहायचं. शेवटी माणूसच आहे ना मी. मी काय देव नव्हतो, पण देवाचा मार्ग जास्त करण्याचा मी आता प्रयत्न करू लागलो.
म्हणजे जास्त समजा दुःख झालं. पूर्वी जसं लहानपणी मी घरी आई वडिलांनी रागावले काही झालं की मी नामस्मरण करत असे, देवदेव असं बोलत असे. तसं आता मला तिचं म्हणजे वय वाढलेलं ही व्यवस्थित आता मला देवाविषयी आकर्षण निर्माण केलं आणि देवच आपलं सर्वस्व आहे हा विचार माझ्या मनामध्ये सतत येऊ लागला. कारण ही प्रापंचिक जीवनात ह्या गोष्टी असं काही नाही आपल्याला व्यवस्थित. फक्त आता येऊन जाऊन जगायचं तर देवाचंच फक्त करायचं आणि आपलं आता शेवटी आपण संसारच मांडला आहे तर ते संसाराचा पार पाडायचा, जसं जमन तसं न्यायचं पुढे ढकलीत. पण आनंद नावाचा जे असतं ते काही आपल्याला नाही. आणि पुढे एका गोष्टीनं ते बी बरं वाटायचं की बरोबर आहे, जर मी ह्या प्रेमाच्या भानगडीत पडलो, बायकोच्या ह्याच्यातच राहिलो तर मला देवाचं होणार नाही. आपल्या नशिबात काय आहे? देव देव करणं. देवाचंच आपल्याला करायचं आहे, देवच आपला पाठराख आहे, देवावरच प्रेम करायचं. असे कधी कधी विचार वेगवेगळे यायचे. आणि मी सहसा सायकलीवर जात असे. मी केजला माझ्या समजा दुकानावर होतो ना, तिथं मी जात असते आणि ते जाणं येणं असं चालू असायचं माझं. आणि संध्याकाळी उशिरा तिकडून बी निघायचं, 8 वाजता सायकलवर निघायचं. त्यावेळेस एवढी गर्दी नसायची. मग मी सायकलला एक लाईट लावला होता, डायनामा एक बसवला होता त्या सायकलला. आणि त्या सायकलच्या डायनाम्यावर मी आपलं गावाकडे येत असे. हे असं चाललेलं होतं, माझी रुटीन व्यवस्थित चाललेली होती. मस्त आपलं ह्याच्यातच घालायचं, संध्याकाळी यायचं, हे करायचं, चालायचं. आणि याच्यामुळं मी घरी जास्त नसायचं. सकाळ संध्याकाळ फक्त असायचं थोडंसं 6-7 वाजेपर्यंत. आंघोळ वगैरे केलं, खाल्लं, थोडंसं काहीतरी डबा घेतला की निघालो मी. आणि एवढं असं माझं दररोज व्यवस्थित चाललं होतं. आणि तुम्हाला पाठीमागल्या भागामध्ये सांगितलं की माझी मैत्री म्हणजे नाळवंडीकर गुरुजी यांच्याबरोबर झाली होती. गुरुजी खूप चांगली, खूप मोठे, वयस्कर, रिटायर झालेले. पण काय देव जाणे, त्यांची माझी मैत्री एवढी होती चांगली. कारण मी त्या भाकरीच्या दुकानावर काम करायचं. आणि त्या गुरुजीने शाळेतून आपलं त्यांना आता शेवटी आयुष्य त्यांनी शाळेमध्येच घालवलं होतं. त्याच्यामुळे त्यांना विवेकानंद जी शाळा आहे, स्वामी विवेकानंद शाळा, त्या शाळेमध्ये ती काहीतरी म्हणजे ते म्हणजे समितीवर काहीतरी होते, ते शिक्षण कमिटीवर काहीतरी. मला काही त्याच्याबद्दल पद वगैरे माहीत नाही. पण ते आदर्श शिक्षक असल्यामुळे अगर ती शिक्षणामधले चांगले तज्ज्ञ होते, एक नावाजलेले, म्हणून त्या समितीवर ते होते. कारण ती विद्यार्थ्याचं कुणाचं जर विद्यार्थी त्यांनी जर पास केलं, त्यांनी जर त्या विद्यार्थ्याची परीक्षा घेतली तरच त्या शाळेमध्ये प्रवेश भेटत असे. अशी त्यांची खासियत होती. कारण नाळवंडीकर गुरुजीसाठी बरेच जण वशिला लावायची. बऱ्याच वेळेस माझ्याकडे सुन यायची, कारण माझं त्यांचं बरेच जण लोक बघायचे ह्या दोघांचा दोस्ता नाही म्हणून बरेच जण माझ्याकडे वशिला लावायचे, बोलायचे, म्हणजे गुरुजीला तुम्ही सांगता का आमचं एवढं. आता मी गुरुजी असे की गुरुजी कुणाचंच ऐकू शकत नव्हते. गुरुजीला जे योग्य वाटतंय तेच करत होते, कुणाचंही कुठल्याही माणसाचं ऐकत नव्हते. मग मी असो अगर कुणी असो, त्यांना जर विद्यार्थ्यात खरंच गुण दिसले, विद्यार्थी खरंच घडायसारखा आहे का, हे सगळ्या गोष्टी पाहत होते. त्याच्यामुळं अशा वशिलेबाजी काही त्यांच्याकडे चालत नव्हती. पण बरेच जण प्रयत्न करायचे, कारण माझं त्यांचं दररोज माझी सकाळ संध्याकाळ भेट असायची. ते बरेच मार्केटमध्ये असल्यामुळं बघण्यात यायचं लोकांच्या, की मग कुणी ओळखीचं की म्हणजे गुरुजीला आमचं एक थोडं सांग. कारण गुरुजी पुढे जायचं डायरेक्ट म्हणजे आयरेगरेचं काम नव्हतं. कारण गुरुजी काय असे बडबड करत नव्हते, एक अगर रागवत नव्हते, असं काही नव्हतं. पण एक त्यांची एक थोडीशी इमेज होती, चांगली इमेज होती त्यांची. एक व्यक्तिमत्व चांगले आदर्श, म्हणजे त्यांच्या शाळेत जे केजमध्ये बऱ्याचशा शाळा होत्या, त्या शाळेशी त्यांचा चांगला संपर्क होता. आदर्श शिक्षक म्हणून होते ना ते. आणि खरंच होते ते, कारण मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. आणि तब्बल म्हणजे माझं त्यांचं जवळजवळ किती वर्षे, तरी बी 7-8 वर्षे त्यांचा संपर्क होता माझा आणि त्यांचा. त्याच्यामुळे मी गुरुजींना एवढं जवळून ओळखलेलं होतं. आणि खूप ते मोठे होते, वडीलधारी होते, प्रतिष्ठित होते, सर्व गोष्टी होत्या. पण ते मला कधीच आरोतुरो बोलले नाहीत. आता मी त्यांच्या मुलापेक्षा बी लहान होतो, खूप लहान. पण कधीही मला त्यांनी काय रे गिरी असं कधी नाही. आवाज होत काय महाराज, जेवण केलं का, त्यांचा पहिला एक प्रश्न, जेवण केलं का, खाल्लं काही, हे विचारायचे. कारण काय त्यांना माझ्यातलं काय कळत होतं काय त्यांनाच माहिती. पण खूप वेळा ते मला समजा माझ्या चेहऱ्यावरली भाव म्हणा, कारण त्यांना त्या गोष्टी विद्यार्थ्याचं कळतच होतं ना. त्याच्यामुळं ते प्रत्येक गोष्टी म्हणजे जेवले का, खाल्लं का, पिल्लं का,
ह्या गोष्टी अगोदर विचारायचे. हो खाल्लं, मग कधी कधी उपाशी बी आलेलो असलो, घरी येऊन समजा टेन्शनमध्ये आलो असलो तरी मी होच म्हणायचं, कारण त्यांना मी हो जेवण केलं आहे. पण त्यांना ते कळत असं, त्यांना नाही कळत असं ते. मग त्यांना काय वाटायचं, काहीतरी कळलं की मग चला या घरी. मग बऱ्याच वेळेस ते चहा पाजायचे मला, कारण चहाची तलप मला होती ती. हं? ते स्वतः चहा पित नव्हते. हां, विशेष म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की ती कधी मी चहा पिलेलं बघितलं नाही, ते चहा पित बी नव्हते, हे मला पण माहीत होतं. हं? आणि बऱ्याच वेळेस चहा स्वतः करून देत होते मला. आता त्यांच्यात काही माणसं नव्हती अशातला नाही, त्यांना सुनबाई होत्या, त्यांच्या बाप्पाच्या मंडळी होत्या, ते नाती होत्या, अं? त्यांची मिसेस होत्या. हं? मग सगळे असताना दादा, म्हणजे आम्ही दादा म्हणत असे त्यांना मी, दादा ते स्वतः किचनमध्ये मला बऱ्याच वेळेस दुपारच्या वेळेस सगळे आता बायापुरत त्यांचे काम आटपून बसले असले, टी व्ही बघत अगर त्यांच्या कामात असले की मग हळूच किचनमध्ये न्यायचे, किचनमध्ये खुर्ची टाकायचे, मला बसा म्हणायचे आणि स्वतः चहा करायचे. एकच कप करणार चहा. मग मला कधी कधी संकोच वाटायचं ना, दादा तुम्ही, मी घेत नाही, मग मला कशाला केला, असू द्या हो, असू द्या. मग चहा, मग ती मला कसं तरी वाटायचं ते, त्यांनी आता एवढे वडीलधारी माणसाने आपल्याला चहा द्यायचा, करून द्यायचा, मला अवघड वाटायचं. पण इलाज नव्हता. बरं, त्यांना नाकार देणं बी तितकं जमत नव्हतं. त्यांना नाही म्हणायचं बी नव्हतं, कारण मला का की म्हणजे त्यांना मी बरेच वेळेस नाही असं काही म्हणू शकत नव्हतो. कारण त्यांचं देव जाणे काय प्रेम होतं माझ्यावर आणि काय नाही, की खरं तर मी त्यांचा विद्यार्थी पण नव्हतो. हां, माझा भाऊ होता मोठा, ते बी म्हणजे त्यांच्या मुलाच्या वयात कमी जास्त असेल, त्यांचं ते होता विद्यार्थी, पण मी काय विद्यार्थी वगैरे काही त्यांचं नव्हतो मी. पण असंच, पण माझ्यावर खूप विश्वास, मला खूप खूप गोष्टी सांगायचे त्यांच्या जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी. त्यांनी कसं नोकरीच्या बाबतीतल्या त्यांच्या सुरुवातीचे काय केलं, कुठं कुठं काय काय, पूर्ण कधी त्यांना मूडमध्ये आले की माझ्या तिथं आले की माझ्यापाशी गप्पा मारत बसायची. ती कुठली तरी एखादी गोष्ट आठवायची, एकदम मन आणि सिस्टीममध्ये सांगत राहायची. आणि त्या गोष्टीमध्ये टाईमपास नसं, तिथे काय त्यांचा असला टाईमपास तर माझा टाईम, मी प्रत्येक गोष्ट बारकाईनं ऐकायची त्यांची, कारण एक अनुभवातली गोष्ट असायची त्यांच्या. आणि असे चांगले माणसं माझ्या सहवासात आल्यामुळं माझं व्यक्तिमत्व चांगलं घडत गेलं, कारण मी प्रत्येक गोष्ट गुरुजीकडून शिकत गेलो. जसे मला गायकवाड गुरुजी लहानपणी होते, तसेही मला नंतर माझ्या आयुष्यातल्या समजा पुढल्या आयुष्यामध्ये हे एक भेटले मला. असे चांगले माणसं भेटले मला, जे का माझं जीवन चांगल्या प्रकारे घडवलं. त्यांच्या विचारातून मी प्रत्येक गोष्ट, मी कधीही त्यांची असं टाईमपास म्हणून कधी घेतली नाही, खूप बारकाईनं ऐकायचो, कारण त्या गोष्टीमध्ये काहीतरी असायचं. आणि ही माझी ऐकण्याची कला मला उपयोगाला पडली, कारण त्यांची जी अनुभव, जुन्या काळातील अनुभव काय जे असन ते, आता ते निजामाच्या वेळेच्या काही गोष्टी सांगत असत, बऱ्याचशा गोष्टी काही सांगायचे ते आणि मुद्दाम होऊन माझ्यापाशी गप्पा मारण्यासाठी येत असत. आता तर त्यांना त्यांचा वेळ घेणं, लोकांना त्यांच्यासाठी भेटण्यासाठी विचारावं लागायचं, सर आहेत का, गुरुजी आहेत का, दादा आहेत का, म्हणून विचारायचे लोक अगोदर. त्यांच्या घरात मध्ये डायरेक्ट कुणाला जाता येत नव्हतं सहसा, विचारावं लागत होतं. पण माझ्या बाबतीत मला एंट्री होती. मला ते कधी म्हणजे ते स्वतःहून मला बोलून घेऊन जायचे बऱ्याच वेळेस, नाहीतर माझ्याकडे येऊन बसायचे आणि चालायचं. मला खूप वेळ द्यायचा, मला मागायची गरज पडत नव्हती, पण लोकांना त्यांचा वेळ घेण्यासाठी मागावं लागतं वेळ. कारण लोक बरेचसे शिक्षक, कारण बरेचसे आता संस्थेचे संबंध असल्यामुळं, शैक्षणिक संस्थेचा त्यांचा संबंध असल्यामुळं बरेचसे शिक्षक त्यांच्याकडे येत असत. बरेचसे शिक्षक त्यांच्याकडे भेटी गाठीला, सर्व गोष्टीला येणं जाणं असायचं. शिक्षक असायच्या, कुणी असायचं, कुणी प्रतिष्ठित नोकरदार वगैरे, कुणी ना कुणी सल्ल्यासाठी, कुठल्याही गोष्टीसाठी त्यांच्याकडे येत असत. त्यावेळेस बऱ्याच वेळेस मी माझं दुकान शेजारी असल्यामुळं अगोदर मला म्हणायचे, दादा आहेत का. मग मी जर बघितलं असं घरामध्ये गेलेले आहेत तर म्हणायचं, आहेत दादा आहेत म्हणायचं. मग असं विचार. आणि त्यांचं कसं जीवन म्हणजे एवढे वयस्कर बी होते तरी सकाळी म्हणजे पहाटे ती फिरायला जायची,
सायंकाळच्या वेळी फिरायला जायचे. हं? फिरणं काय 2 किलोमीटर फिरून यायचे. म्हणजे त्यांचं जीवन, खाणं पिणं या गोष्टीसुद्धा एकदम ह्याच्यामध्ये असायच्या. म्हणजे उगाच काहीतरी खायचं आणि कसं बी खायचं काय नाही, प्रमाणबद्ध असायचं. ह्याच गोष्टी मला आवडायच्या त्यांच्या. कारण त्यांचं निसर्गावर प्रेम, ह्या काय खाणं योग्य आहे काय नाही, लोक कसे खातात काय करतात वगैरे अशा गोष्टीवर बी चर्चा असायची. हे कुठलं गोष्ट खाणं चांगलं असतं, कुठलं नाही खाणं चांगलं असतं, अशा बऱ्याचशा गोष्टी ते मला उलगडून सांगायचे. म्हणजे म्हणजे शरीरशास्त्रातल्या माहिती द्यायचे, व्यायाम वगैरे अशा गोष्टी खूप काही सांगायचे. त्या स्वतः म्हणजे अनुभवत असत ना, तर त्या काळात बी एवढे वयस्कर असताना व्यायाम करायचे. आणि हे मला खूप आवडायचं त्यांचं. त्यांचा एक किस्सा सांगतो मी तुम्हाला. एका दिवशी असंच मला त्यांनी बोलून घेतलं आणि मला वेळ झाला यायला. सकाळची मला वाटतं 9, 9:30, 10 वाजले असतील. मी भाकऱ्याच्या तिकडे कामाला होतो आणि मला चलत चलत म्हणजे सांगितलं काहीतरी काम होतं माझ्याकडे त्यांचं. म्हणजे घरी या म्हणले महाराज. मग काय गल्लीतल्या गल्लीत तिथून मी आपलं थोडा कामामुळं मला वेळ लागला. मग मी घरी दरवाजा समोर केला, मी हळूच ढकलला असा, दादा आहेत का? तर त्यांनी एका रूममधून आवाज आला, हो आहे आहे महाराज, बसा बसा बसा. पण मी कुठं असं इकडे तिकडे बसू कसं म्हणून आपलं मध्ये त्यांचा चौक होता, त्या चौकामध्ये असं इकडे इकडे पाहिलं तर ते दरवाजा एक थोडासा अर्धावट असा उघडा होता आणि तिथून आवाज आला होता. म्हणून मी असं सहज मध्ये असं वाकून पाहिलं तर दादा त्यांच्या आईला एक साडी काहीतरी नेसवत होते काहीतरी. आणि मी अचानक मागं सरकलो, अरे बापरे म्हणलं. मग ते आंघोळ करतो, बहुतेक आईला त्यांची आंघोळी घातली होती. आणि मी आलो पुन्हा त्यांची बैठक होती, त्या बैठकीत जाऊन बसलो. पण मी विचार करू लागलो, म्हणलं दादा साडी नेसवते आईला, मग म्हणलं घरी तर सुनबाई आहेत, म्हणजे बाप्पाच्या मंडळी होत्या, दादाची म्हणजे आई आई म्हणत होतो ती आई होत्या, इतर महिला असताना बी दादा का साडी नेसवत असतो. उगा मी एक माझ्या मनामध्ये विचार घोळू लागला. मी थोडंसं हे झालो आणि असंच विचार करीत बसलो होतो. आले दादा थोड्या वेळानं, म्हणले. मग त्यांनी सांगितलं मला काय काम होतं, त्यांचे काहीतरी करून घ्यायचं होतं माझ्याकडून. कारण ते काही करायचे असले आकृते कुठं काही 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 गोष्टी करायच्या असले मला मला सांगायचे, असं पाहिजे तसं. कारण मी थोडंफार पेंटिंगचं रेखाटणं कटिंग बऱ्याच गोष्टी काही कलाचे करत असं ना मी. ते काहीतरी काम होतं, त्या कामाचं बोलले मला असं असं. बरं बरं म्हणलं, करतो दादा, करून देतो. आणि मग माझं एक जरा भाव बघून, चेहरा बघून, त्यांनी चेहरा वाचता येत होता त्यांना, चेहऱ्यावरले भाव कळत होते त्यांना. आणि चेहरा बघून त्यांना काहीतरी ओळखलं त्यांनी की ह्याच्या डोक्यात काहीतरी आहे म्हणून. मग त्यावेळेस काही बोलले नाहीत. चहा प्यायचा का म्हणलं, नको नको काही नको म्हणलं, मी गडबड आहे म्हणलं, दुकानात कस्टमर येले तर म्हणलं जातो मी गेलो. पण परत पुन्हा दुपारी निवांतमध्ये आल्यानंतर मग बोलत बोलत मीच विषय काढला. म्हणलं दादा एक विचारू का म्हटलं. म्हणलं काय विचारा की महाराज विचारा. म्हणलं दादा तुम्ही तुमच्या आईला साडी घरी बायापूर आहेत ना, म्हणलं तुम्ही कसं काय साडी नेसवायला होतं. मग ती दादानी जी एक मला गोष्ट सांगितली की मला गहिवरून आलं थोडंसं. कारण त्यांनी खूपच एक म्हणजे आता ते मला सांगताही नाही गेलं, कारण माझं मन आता ते सांगताना आठवतानाच मला कसं तरी वाटतं, त्यांचे शब्द आठवायला येते. ते आता दादा आत्ता आहेत नाहीत, ते दादा वारले ते. आणि ते बोलले, म्हणले महाराज कसं असतं म्हणले, हे दुसऱ्याच्या असतात बाया. आता सुनबाई बाहेरली आलेली, आमची बायको जरी झाली तरी दुसऱ्या घरची आलेली. आता आईची माया त्यांना काय कळणार. ज्यावेळेस मी लहान होतो तेव्हा तिनं माझा म्हणजे संडास काढली, मला कपडे घातले, कपडेही केलं, माझं केली ना सेवा म्हणली. आज ती वृद्ध झाली, म्हातारी झाली, आणि आता यांना काय सांगू, माझी आई ती, माझ्या आईची मीच सेवा करणार ना म्हणली, यांना नाही सांगत म्हणली.
मग तेवढ्या सांगितल्यावर माझ्या लक्षात आलं की त्यांच्याकडे माणूस आलाय ना, मग चहा महाराज त्यांचा मित्र आहे ना, मग महाराजाला स्वतः चहा ती द्यायची, ते कुणाला सांगत नव्हते खाऊ. म्हणजे ती तर काय मला माहीत नाही, पण माझ्यापुरतं मला माहीत. तर म्हणले माझ्या आईची सेवा मीच करणार, त्यांना कशाला सांगायचं, काय होतं म्हणले, आपली आई ना म्हणले, आणि आईची सेवा करणं काम आहे. मला कसं तिनं सांभाळलंय, काय केलंय ते तुम्हाला काय सांगू म्हणले. आमची परिस्थिती गरीब अमुक, तर मग ती सांगायची त्यांचे लहानपणच्या गोष्टी काही, तिनं कसं वाढवलं, काय केलं. मग ती सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी पण यायचं. मग ती पाणी आलं की मला बी गहिवरून यायचं. आता माझी आई वडील त्यावेळी म्हणजे होते माझे, मग मला काही गोष्टी शिकाय भेटल्या. जे माझं मन होतं आई वडिलाविषयी काही तिरस्कार कधी कधी व्हायचा मला, ती भांडणे काय झालं की, मग त्यांच्या सांगितल्यामुळे माझ्या मनामध्ये एवढं परिवर्तन झालं की एवढ्या मोठा माणूस, आदर्श शिक्षक, जे त्यांना अख्खं केज ओळखतं, अख्खं केज शहरामध्ये ओळख त्यांची, मोठ्या मोठ्या संस्थेचे संपर्क, त्यांचे मुलं मोठ्या मोठ्या ह्याच्यावर आहेत, नोकरदार आहेत. त्यांचा मोठा मुलगा तर ते कृषी विद्यापीठात काय संशोधक म्हणून होते. ते काय जास्त बोलत नव्हते, शांत होते ते म्हणजे सगळे नोकर चांगले. त्यांनी तेवढ्या तशा शिक्षकी ह्याच्यामधून ती मुलं चांगले घडवले, जिथले तर मार्गी लावले. असा चांगला माणूस, आणि तो स्वतःच्या आईची सेवा करतो. आपण तर किती चिल्लर माणसं आहेत, आपण कशातच काही नाहीत, आणि आपला किती तिरस्कार आहे. आपण आईवडिलांना किती आपण सांभाळतो, आईवडिलांशी कसं वागतो. अरे आपण कशातच काही नाही. ही गोष्ट मला खूप भावली आणि माझ्या मनात एवढी ठसली ना की खूप म्हणजे खूप आतपर्यंत गेली. आणि मी म्हटलं एवढा मोठा माणूस जर असा ही करतो तर आपण साधे सिंपल माणसं आहेत, आपण काय बरं त्यांचा आदर्श नाही घ्यायचा. कारण ते आदर्श शिक्षक बी होते ना, आणि आदर्श घ्यासारखेच होते. त्यांच्यापासून म्हणलं आदर्श, जे अजून म्हणजे किती वर्ष झालं मी आज त्या गोष्टीला तरी मी आठवणीत ठेवली आणि मला कधी कधी आठवते. तेव्हापासून माझ्या मनावर एवढं परिवर्तन झालं आईवडिलाविषयी की माझं मनच पालटलं. तसं मी एवढा बी काही खराब नव्हतो, पण तेव्हापासून की एवढा मोठा माणूस आईची सेवा करतो, आईची सेवा कशी मी प्रत्यक्ष बघितलं, आणि बघितल्यामुळं म्हणजे अशा गोष्टी मी शिकलो त्यांच्यापासून. आणि त्यानंतर माझ्यात खूप बदल झाला. आणि मला एकच त्यांचं वाटायचं की एवढा मोठा माणूस आपल्याला महाराज म्हणतो. महाराज आपल्यात महाराजासारखे काय गुण आहेत, त्यांना काय वाटत असं आपल्यात, काहीतरी यांना माझ्यातलं कळतंय, काहीतरी यांना कळतंय. अगर आपले विचार असतील, कदाचित लोकच जास्त मानत नसतील मला विचाराला, पण ही चांगली व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला महाराज म्हणते त्यावेळेस आपण महाराजासारखं काहीतरी वागायला पाहिजे. तसं मी त्यांना माहीत, मी बोलण्यातून वाटेल काय ओळखलं असं नव्हतं. ते महाराज म्हणजे हे खरं मला महाराज बनवण्याचे म्हणजे त्या मार्गात जास्त ढकलण्याची व्यक्ती म्हणून मी डोक्यात ठेवलं त्यांना. कारण या व्यक्तीनंच खरं तर महाराज बनवलं. आणि त्यानंतर त्यांचं मुलगा लहान, आम्ही त्याला बाप्पा म्हणतो. आम्ही त्या बाप्पा एक कधी मधी दादा नसले की बाप्पा येऊन बसायचे माझ्यापाशी गप्पा मारत. मग ते बाप्पा बी कधी कधी काय मोडला, बाप्पाचा जरा वेगळा स्वभाव होता, बाप्पा गमतीची होती. बाप्पा बी कसं आहे, राग येऊ पुढलेला काय हो, जे आहे ते आहे, खरं ते समोरचा काही हो, म्हणजे त्या समोरचा विचार कर नाही, पण जी सत्य आहे ना ती बोलणाऱ्यापैकी बाप्पा. त्याच्यामुळे बाप्पा कधी कधी यायचा थोडासा राग मला, पण ती खरं बोलत असत, जे आहे ते आहे.
स्वभाव समजा ती असं गोडी पिढीचं जमत नसतं, खाटकिरे झाटकी पट कांडच पाडणार, हे असे बप्पा. हे बप्पा बी कधी मध्ये येऊन बसायचे, बप्पा बी मला कधी कधी म्हणायचे महाराज. मग ती आता ती पण बप्पा बी मला तुला बोलत नव्हते कधी, महाराजच म्हणायचे. ती दादामुळे म्हणते तर काय कशामुळे ती म्हणत होते मला. मग कधी कधी मुलला आले बप्पा मस्करी करायची माझी. मग महाराज तुम्ही काय करा, हे दुकान बंद करा म्हणले. आता तुम्ही मठ पीठ स्थापना म्हणले, लय मस्त जमून म्हणले तुम्हाला. आता ती बप्पा मस्करी म्हणतो, ती बप्पा खरं बोलले ती. आणि खरंच बप्पा जे बोलले बप्पा तेच खरं झालं. म्हणजे आज जी मी समजा स्थापन अगर मठ वगैरे असं जे आहे ती बप्पाचे शब्द आहेत ते तसे. एक दोघं मन पण बप्पांचे बऱ्याच वेळेस मला पप्पा म्हणायचे, अहो महाराज म्हणले मठ फिट करावं म्हणले, असले बसू नका तुम्ही, मठाच्याच लायकीचे. आता मला कधी कधी आठवण येते बप्पाची, कधी दिसले कधी आठवण येते, कधी फोनवर कधी त्याचं नाव निघलं असं फोन वगैरे. ते काही जास्त कधी करत नाही, केव्हा तरी त्यांना आठवण आली तर ते अजून पप्पा मला कधी त्यांना आठवण आली तर येतात मला भेटायला. मग असे चमत्कारिक माणसं पण चांगली माणसं, आणि या चांगल्या माणसामुळे मी चांगला झालो. त्यांचा सहवास लाभला, त्यांचे संस्कार. तर असे बप्पा म्हणजे चांगले बप्पा आहेत ते अजून. आता रिटायर वगैरे झालेले 2-3 वर्ष झालं. आणि आता दादा वारून बी बरेच वर्ष झालेत वाटते बहुतेक, काय म्हणजे आठवण येत नाही मला. पण दादांनी मला चांगला मार्ग दाखविला, चांगलं शिकवलं. म्हणजे असं एक जगण्यातले काही जे असतात ना, आता हे तुम्हाला अशा गोष्टी का सांगायच्या, तुम्हाला बाकीच्या जरी गोष्टी बोलत असलो तरी तिच्यामध्ये हे सगळ्यांनी घ्यासारखा एक आदर्श म्हणजे दादांचं आईशी जे नातं कसं, आई वडिलांची कशी सेवा करावी. एवढा मोठा माणूस, तर आपण कशात काही नसतो आणि आपण काय आई वडिलाचं करतो. आजकाल तर किती ऐकायला अवसाद त्यांना काहीची मारा मरे, ते सुनबाई तसे करणार. पण दादाच्या तिथं दादाचा कोणी शब्द तर मोडत नव्हतं. एवढे बप्पा कडक. पण एकदा बप्पाले माझ्या दुकानात बसले होते बप्पा, आणि कुणीतरी त्यांच्या ओळखीचं आलं आणि म्हणलं असं बोलत बोलत त्यांचा विषय मी ऐकत होतो. म्हणले आई वडील कुणाकडे असतात, तुमच्याकडे का आबाकडे, म्हणजे आबा एक होते त्यांचे भाऊ. तर बाप्पाने काय उत्तर द्यावं लागतंय. म्हणले माझ्याकडं तुमच्याकडे नाही, मीच आपलं दादाकडे राहतो म्हणले. काय कळलं का तुम्हाला, मी आई वडिलाला सांभाळतो नाहीत म्हणले, तर मलाच ते आई वडील सांभाळतेत. मीच त्यांच्याकडे राहतो, दादाकडे राहतो. ही शब्द कसा आहे लक्षात घेण्यासारखा आहे. म्हणजे याच्यातून सुद्धा शिकायसारखं आहे. आजकाल म्हणते नाही नाही मी सांभाळतो आई वडिलाला, मी सांभाळतो आपण म्हणतो सहज. तसं बाप्पाले काय पगार लाखो रुपये कमावणार त्या काळात बी. पगार भरपूर होती, कमी वयामध्ये नोकरी लागलेली इंजिनियर, 18व्या वर्षी काहीतरी म्हणत तेव्हा मला तर ते. मग पगार भरपूर सगळं. तरी काय म्हणते माणूस, मी दादाकडे राहतो, दादा माझ्याकडे नाही. कारण ते म्हणायचे मला कधी कधी दादाच आहे ना म्हणले, हे घरदार मी काय केलंय म्हटले. आणि खरंच त्यांचं बी बरोबर होतं. दादानी सगळ्यांच्या सोयी व्यवस्थित करून ठेवल्या होत्या. सगळ्यांना जिथल्या येतं मला बोलायचे ते कधी कधी इकडलं ते जागेच्या बद्दल कुठं, मला ते सर्व पोटातलं सांगायच्या गोष्टी. ते असं काही ठेवत नव्हते, मला न सांगणाऱ्या गोष्टी सांगायचे. ते काय होतं आणि काय नातं आमचं ते काय कळत नव्हतं. पण पूर्ण म्हणजे काय केलं, म्हणजे ती बाप्पा म्हणायचे बाप्पाला, आबा हे म्हणायचे मी त्याला काय केलं, ह्याचं काय केलं, सगळ्याचं सांगायचं. सगळ्याचं म्हणजे असं काय म्हणजे असं म्हणजे अभिमान म्हणून नाही, एक असं विषय निघाल्यानंतर बोलत राहायचे ते. असे ही दादा. आणि ही बोलत बोलत माझ्या ह्याच्यामध्ये आत्मकथनात त्यांचा विषय आला, कारण ही घेणं बी गरजेचं होतं. तर असे अजून बरेचसे माणसं वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळ्या याच्यामध्ये आले, माझ्या आयुष्यामध्ये आलेत. ते पण तुम्हाला कधी आता पुढील काही भागामध्ये ऐकायला भेटेल.
काही चांगले आले, काही वाईट आले, पण प्रत्येकापासून काही ना काही घेत राहिलो आणि मी घडत राहिलो. मी कसं राहिलो? चाळणीसारखं राहतो. मी तुम्हाला सुद्धा सांगत असतो की चाळणीसारखं राहा. कसं? चांगलं चांगलं घ्या, वाईट तेवढं टाकून द्या. हा विचाराचा माणूस मी. म्हणून मी बऱ्याच लोकांकडून कसले बी असो मी त्याच्याकडलं चांगलं चांगलं घेतो. तुम्ही हावरा म्हणा, काय म्हणायचं म्हणा, मी त्याच्याकडून चांगलं घेण्याचा प्रयत्न करतो. तेवढं मी साठा करतो, माझा तिकडं संग्रह करतो आणि वाईट तेवढं त्यांचं घ्यायचं नाही, ते टाकून देतो. तर असंच आपण पुढेही काही ऐकत राहूया माझं आत्मकथन. तर मंडळी, आजच्या भागापुरतं एवढंच. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा भाग इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा आणि ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. ओम नमः शिवाय.